हॅलो फ्रेंड, जॉब बाय स्टडी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एक नवीन वॅकन्सीबद्दल माहिती बघणार आहोत। आजची जी वॅकन्सी असणार आहे पोलीस पाटील या पदाबद्दल असणार आहे आणि त्यासाठी जी वॅकन्सी निघणार आहे त्याची सगळी डिटेल आपण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपण बघू शकता दिनांक 15/9/2025 पासून ही वॅकन्सी ऑनलाईन करायला सुरुवात झालेली आहे आणि याचे अर्ज सुरू झालेले आहे। त्याचप्रमाणे ही वॅकन्सी कोणत्या कोणत्या ठिकाणी किती किती पद आहे सगळी माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। आपण बघू शकता अंबड जो उप विभाग आहे त्या ठिकाणी भरती असणार आहे आणि अंबडमधील जेवढे काही गाव आहे त्या ठिकाणी या पदाबद्दल सगळी माहिती डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। आपण बघू शकता ऑनलाईन जी अर्ज करण्याची तारीख आहे 15/9/2025 आहे। तर अर्जाची जी अंतिम मुदत आहे 30/9/2025 रोजी आहे। आपण बघू शकता या ठिकाणी आपण सगळी काही डिटेल बघणार आहोत। त्यासाठी काय क्वालिफिकेशन लागणार आहे, एज क्रायटेरिया काय असणार आहे, त्याचप्रमाणे याला कोणकोणत्या कॅटेगरी अप्लाय करू शकतात, कोणत्या कोणत्या गावामध्ये वॅकन्सी निघणार आहे त्या गावाची यादीसुद्धा आपण बघणार आहोत। त्या ठिकाणी कोणत्या कॅटेगरीसाठी वॅकन्सी आहे आणि त्याचप्रमाणे किती गावामध्ये वॅकन्सी आहेत आणि कोणत्या कोणत्या ठिकाणी वॅकन्सी आहेत सगळी काही डिटेल माहिती आपण फुल इन्फॉर्मेशन याच्यामध्ये घेणार आहोत। अभ्यासक्रम काय असणार आहे, पेपर शेड्यूल काय असणार आहे सगळी माहिती बघणार आहोत। आपण बघू शकता पात्र उमेदवार अर्ज छाननीची तारीख आहे 9/1/2025 पासून तर 1/2/2025 पर्यंत चालणार आहे आणि पात्र उमेदवाराला जे जे पात्र होती ना उमेदवार त्यासाठी अर्जासाठी त्यांची हॉल तिकीट जे आहे 6/10/2025 ते 12/10/2025 पर्यंत जे सबमिट करणार आहे। लेखी परीक्षा याची 12/10/2025 आहे आणि याची उत्तरपत्रिका सुद्धा त्याच दिवशी लागणार आहे आणि फायनल जी उत्तरपत्रिका असणार आहे लेखी परीक्षेची 13/10/2025 रोजी लागणार आहे। आपण बघू शकता अंतिम उत्तर तारीख जी 14/10/2025 रोजी अंतिम जी लेखी परीक्षेची उत्तरपत्रिका आहे ती आपल्याला कळणार आहे आणि इथं जी मुलाखत आहे त्याच्यानंतर आपल्या मुलाखतीचं हॉल तिकीट येणार आहे। परीक्षा शुल्क इथं बघू शकता खुल्या वर्गासाठी 800 रुपये आणि इतर वर्गासाठी आपण बघू शकता जे मागासवर्गीय इथं आहे त्यांच्यासाठी 600 रुपये आहेत। आपण बघू शकता फीस भरणे इथं आवश्यक आहे। आपण बघू शकता पोलीस वाटण्यासाठी पदासाठी जी काही पदाची जी काही आवश्यक आपण बघू शकता वयमर्यादा आहे ती दिलेली आहे आणि काय काय पात्रता आहे ती दिलेली आहे। आपण बघू शकता इथं 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। 30/9/2025 पर्यंत वय आपलं काउंट केलं जाईल। आपण बघू शकता वयाचे 25व्या वर्षीपर्यंत आपण अर्ज करू शकतो। 25पेक्षा जास्त नसावा। आपण बघू शकता 25 वर्षापेक्षा कमी नसावा। 25पेक्षा कमी नसावा। 25पेक्षा जास्त याला वय पाहिजे आणि 45पेक्षा जास्त नसावे आपण बघू शकता। आणि त्याचप्रमाणे इथं एक पात्रता दिलेली आहे, चारित्र्य प्रमाणपत्र असावं आपल्याला आणि गावातील स्थानिक जे रहिवासी त्याची इथं अप्लाय करू शकतात। एका गावामध्ये फक्त एकच पद असणार आहे, त्याची सुद्धा कॅटेगरी वाईज असणार आहे। कॅटेगरीत कोणतं पद दिलेलं आहे तेच असणार आहे। महिलांसाठी इथं जास्त पदं असणार आहे आणि महिलांना जास्त प्राधान्य इथं दिलेलं आहे। तर महिलांसाठी 30% जागे राखीव आहेत। आपण बघू शकता इथं पेपरचं स्वरूप दिलेलं आहे, त्यासाठी 80 मार्काची लेखी परीक्षा आणि तोंडी परीक्षा ही 20 मार्काची असणार आहे। टोटल गुण 100 आहे। लेखी परीक्षेचे स्वरूप हे सर्वसाधारण असणार आहे। तोंडी परीक्षेमध्ये आणि लेखी परीक्षा मिळून आपल्याला बघू शकता 36 गुण ते 45% गुण तोंडी परीक्षेत पात्र ठरणार आहे जे लेखी परीक्षेमध्ये असणार आहे। आपण बघू शकता काळ्या पेनचा वापर इथं आपल्याला करायचा आहे लेखी परीक्षेसाठी आणि निवडणूक पद्धत आणि अटी इथं दिलेल्या आहे। आपण बघू शकता कार्यपद्धत आणि अटी दिलेल्या आहेत। त्याचप्रमाणे सगळी काही माहिती आपण इथे बघणार आहोत। आपण बघू शकता लेखी परीक्षेमध्ये पात्र झालेले विद्यार्थी ते डॉक्युमेंट्स पडताळणीसाठी त्यांना ओरिजिनल डॉक्युमेंट्स हे लागणार आहे आणि जेव्हा आपण डॉक्युमेंट्स देणार आहोत तेव्हा सुद्धा ओरिजिनल डॉक्युमेंट्स स्कॅन करायचे आहे। पोलीस आपल्याला फिटनेस सर्टिफिकेट लागणार आहे, चारित्र्य प्रमाणपत्र लागणार आहे। तसेचप्रमाणे गावातील आपण कोणतं सदस्य नाही याचा ग्रामपंचायत सदस्य नसावा याचे हमीपत्र आपल्याला लागणार आहे। आपण बघू शकता राजकीय पक्षाची कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही हे सुद्धा आवश्यक आहे। आपण बघू शकता त्याचप्रमाणे पोलीस पाटील यांच्या पाल्यांना इथं प्राधान्य देण्यात आलेले आहेत आणि तसेच माजी सैनिक पाल्यांना सुद्धा प्राधान्य देण्यात आलेले आहे। आपण बघू शकता आणि आपण एकापेक्षा जास्त अर्ज इथं करू शकत नाही आणि एका गावामध्ये फक्त एकच जागा असणार आहे। त्याचप्रमाणे आपण इथं बघू शकता तर विविध माहिती आपली डिटेल या अर्जामध्ये दिलेली आहे ती तर आपण ही माहिती बघून घ्या। कायमस्वरूपी रहिवासी असायला पाहिजेत गावातलं तरच अर्ज आपल्याला करता येणार आहे आणि त्याचप्रमाणे हे फील्ड वर्क असल्यामुळे इथं शारीरिकदृष्ट्या अपंग असलेले विद्यार्थी अप्लाय करू शकत नाही आहे आणि महिला आणि पुरुष दोन्ही अप्लाय करू शकतात इथं। त्याचप्रमाणे महिलांसाठी 30% जागा राखीव आहे तर काही ठिकाणी पूर्ण महिलांच्याच जागा आहे। आपण या गावावाईज
कोणत्या गावामध्ये किती जागा आहे हे सुद्धा बघणार आहोत. ती सगळ्यात लास्टला ती लिस्ट आहे गावाची. त्या गावामध्ये कोणती कॅटेगरीसाठी जागा आहे ती सुद्धा आपण बघणार आहोत. या ठिकाणी प्रकल्पग्रस्त माजी सैनिक खेळाडू यांना कोणत्याही प्रकारचं समांतर आरक्षण लागू होणार नाही. फक्त कॅटेगरी वाईज आरक्षण इथं आहे. कॅटेगरी वाईजच ही वॅकेन्सी आहे. कॅटेगरीलाच देणार आहे. म्हणजे प्रत्येक कॅटेगरीसाठी वॅकेन्सी निघली आहे. तर एखाद्या गावामध्ये जर एस सी कॅटेगरीसाठी जागा निघली असेल तर ती एस सी कॅटेगरीतूनच भरता येणार आहे. त्यासाठी आपण व्हिडिओ जास्त बघा आणि जाहिरात बघा पूर्णपणे, तेव्हाच आपल्याला सगळी माहिती कळणार आहे. तर आपण बघू सिलेक्शन प्रोसेस दिलेली आहे. पहिलं जे सिलेक्शन होणार आहे आपण बघू शकता पोलीस पाटील यांचा वारसाचा जास्त विचार केला जाणार आहे. प्राधान्य त्यांना दिलं जात आहे. सेकंड जे प्राधान्य आहे उच्च अर्था म्हणजे जास्त शिक्षण ज्याचं होईल त्याला सेकंड प्राधान्य देण्यात आहे. आणि शेवटचं जे प्राधान्य आहे 3 नंबरचं माजी सैनिकांसाठी आहे. आपण बघू शकता इथे डॉक्युमेंट जे आहे ते ऑनलाईन आपल्याला अपलोड करायचे आहेत. आणि शक्यतो आपण ऑनलाईन जो फॉर्म भरणार आहोत तो ऑनलाईन सेंटरवरच भरा, कारण की काही जर चुकलं तर आपला फॉर्म रिजेक्ट व्हायचे जास्त चान्स आहे. आपण बघू शकता इथं सगळी काही माहिती दिलेली आहे परीक्षेबद्दल. परीक्षेचं चलन हे आपल्याला ऑनलाईनच भरायचं, पे करायचं आहे. तशा प्रकारची माहिती वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहे. हे PDF जे आहे ते ऑनलाईन आपल्याला ऑफिशियल जे PDF आहे ते ऑनलाईन आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचे लिंक भेटणार आहे. तर आपण तिथे जाऊन व्यवस्थितरित्या ही माहिती बघावी. आपण बघू शकता जे उपविभागीय कार्यालय अंबड आहे त्याच्या अंतर्गत जे गावं येत आहे आणि जे तालुके येत आहे आपण बघू शकता त्याची इथं माहिती दिलेली आहे. आणि त्या कॅटेगरीनुसार इथं आरक्षण सांगितलेलं आहे. आपण बघू शकता गावाचं नाव दिलेलं आहे, तालुका दिलेला आहे आणि आरक्षण दिलेलं आहे. तर आपण बघू शकता गावाचं नाव अनुसूचित जातील सर्वसाधारण व्यक्तींसाठी पद असणार आहे. आपण बघू शकता या गावामध्ये दिलेलं आहेत. गावाचं नाव वगैरे दिलेलं आहेत. आणि आपण बघू शकता अनुसूचित जाती महिलासाठी स्पेशल पद आहे. तर चंदनझिरा आपण बघू शकता चंदनपुरी अंबड तालुक्यामध्ये येते, महिलासाठी जागा आहे. आपण बघू शकता घाणेगाव घनसावंगी तालुक्यामध्ये येते, महिलांसाठी जागा आहे. आपण बघू शकता अनुसूचित जमातीसाठी खालचे पद आहेत. आपण बघू शकता शहापूर अंबडमध्ये येते, सर्वसाधारणसाठी जागा आहे. आपण बघू शकता सगळी काही माहिती इथे दिलेली आहे. आपण गावाची पूर्ण यादी दिलेली आहे. तर लास्टपर्यंत बघा. आणि ज्या गावामध्ये जी कॅटेगरी वाईजची जागा असणार आहे त्यातच आपल्याला अप्लाय करायचं आहे. एकच अर्ज आपण करू शकतो. एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास आपण याचं स्पर्धा परीक्षेतून बाद होऊ शकतो. आपण बघू शकता अनुसूचित जाती महिलासाठी जागा आहे ज्या अंबडमध्ये आहे. आपण बघू शकता आणि विशेष मागास प्रवर्ग सर्वसाधारण जागा आहे. आपण बघू शकता जे घनसावंगी आणि अंबड 2 तालुके इथे दिलेले आहेत. तर या तालुक्यामध्ये ही जागा असणार आहे. बघू शकता सर्व डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे आपण. आणि याची लिंक जी आहे PDFची ऑफिशियल PDFची ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन आपण ही PDF डाउनलोड करून योग्य माहिती आपण बघावी. आपण बघू शकता भटक्या जमाती व बड्ड आपण बघू शकता सर्वसाधारण जागा आहे. आणि बघू शकता इथं सगळे काही डिटेल आपण खेड्यात दिलेले आहे. जे विलेज आहे त्यांच्याबद्दल दिलेले आहे. अंबड तालुक्यातली आहे, काही घनसावंगी तालुक्यातले आहे. पूर्ण गाव इथे दिलेले आहेत. आणि कोणत्या कॅटेगरीसाठी जागा आहेत ते सुद्धा दिलेलं आहे. आपण बघू शकता भटक्या जमाती महिलासाठी जागा आहे इथं. आपण बघू शकता वडीगोद्री अंबड महिलासाठी जागा आहे. भटक्या जमाती महिलांसाठी जागा आहे. भवानीनगर अंबड महिलांसाठी जागा आहे. इतर मागास प्रवर्ग सर्वसाधारणसाठी जागा आहे. आपण बघू शकता अंबड घनसावंगी या ठिकाणी जागा असणार आहे. आणि या ठिकाणी जागा आहे. पूर्ण माहिती आपण व्यवस्थितरित्या दिलेली आहे. तर एखादी माहिती जर समजली नसेल तर तुम्ही कमेंट करू शकता. आणि ज्या तारखेपर्यंत फॉर्म चालणार आहे त्याच्या अगोदरच आपल्याला फॉर्म भरायचा आहे. इतर मागासवर्गीय प्रवर्ग तर महिलांसाठी जागा आहे. आपण बघू शकता 30% जागा ह्या सर्वसाधारण महिलांसाठी आहे. महिलांसाठी 30% जागा आहे. ते कॅटेगरी वाईज पण येऊ शकतात आणि ओपनमधून पण येऊ शकतात. आपण बघू शकता समाजातील शैक्षणिक मागासवर्ग प्रवर्ग महिलांसाठी जागा आहे. तर जास्तीत जास्त जागा महिलांसाठी आहे इथं. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक सर्वसाधारणसाठी जागा आहे. अंबड तालुका आणि घनसावंगी तालुक्यातील ह्या जागा आहे. आणि गावाचे नाव इथं दिलेले आहेत. आपण बघू शकता सगळी काही माहिती आपण ऑफिशियल बघतोय. तर ऑफिशियल माहिती आहे ही सगळी. आपल्या मित्रांना सुद्धा ही माहिती शेअर करा. आर्थिक दुर्बल घटक महिलांसाठी या जागा आहे. आपण बघू शकता खुल्ला वर्ग सर्वसाधारण जागा आहे.
घनसावंगी, आंबट आणि इथं गावाचे नाव दिलेले आहेत आपण बघू शकता. सगळी काही माहिती आहे डिटेलमध्ये आपण ऑफिशियल दिलेली आहेत आणि ऑफिशियल माहिती आहे आपण बघू शकता. सर्वसाधारण जागा आहे. सगळ्या गावांची आपण प्रत्येक गावामध्ये एक पद असल्यामुळे सगळ्या गावांची डिटेल इथे दिलेलं आहे. आणि बघू शकता खुल्या वर्गासाठी महिलांसाठी जागा बघू शकता आपण. सगळी काही माहिती आपण डिटेलमध्ये दिलेली आहेत आणि सगळी माहिती ही ऑफिशियल असणार आहे. आणि बघू शकता हे शेवटचं जे आहे ते फक्त विवाहित महिलांसाठी अर्जासाठी आहे. स्वयंघोषित प्रमाणपत्र आहे, हे आपल्याला जोडायचं आहे. हे कंपल्सरी जोडणं आहे. याची प्रिंट आपल्याला PDF भेटणार आहे आणि याच्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक असणार आहे PDFची. तर PDF डाउनलोड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि PDF डाउनलोड केल्यानंतर याची लिंक आपल्याला भेटणार आहे. आपण बघू शकता सगळी माहिती परत दिलेली आहे अर्जाची. 15/9/2025 रोजी चालू होणार आहे आणि 30/9/2025 रोजी याची वेळ संपणार आहे. फीज दिली आहे खुल्या वर्गासाठी 800 आणि मागास वर्गासाठी 600 रुपये. लेखी परीक्षा ही 12 तारखेला आहे. सगळी माहिती आपण ऑलरेडी बघितलेली आहे. तर माहिती व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण देणार आहोत आणि डेली व्हिडिओ आपण या चॅनलवर टाकतो. त्याचप्रमाणे ही माहिती जर समजली नसेल तर तुम्ही कमेंट पण करू शकता. मित्रांना माहिती शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.